राज्यात दिवसेंदिवस बोगस शिक्षक भरती घोटाळ्याचे नवनवीन खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहेत. असाच खुलासा लातूरमध्ये आज महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष यांनी केला. त्यांनी आज लातूरमध्ये खरं म्हणजे पत्रकार परिषद घेत संस्थेमध्ये बोगस शिक्षक भरती कशा प्रकारे झाली हे दाखवून दिले आणि ते माझ्यासोबत आहेत. मला सांगा, आज तुम्ही पत्रकार परिषद घेत खरं बोगस शिक्षक भरती तुमच्या संस्थेत झाली असल्याचा आरोप करताय आणि खुलासा देखील केलाय, पुरावे देखील दाखवले. ही बोगस शिक्षक भरती नेमकी काय आहे आणि तुम्ही कुठल्या काळामध्ये त्या संस्थेवरती अध्यक्ष म्हणून कार्यरत होता? सर, प्रथम मी माझा हे करतो. मी 2014 ते 2024 2014 ते 2024पर्यंत अध्यक्ष म्हणून कामकाज केलेलं आहे. ह्या काळामध्ये गव्हर्मेंटची नोकर भरती हे पूर्णपणे बंद होती, एक विषय. दुसरा विषय असा होता, आमच्या काळामध्ये कोर्ट मॅटर चालू असल्यामुळं ह्या गोष्टीचं पाठपुरावा करायचं काही कारण नव्हतं. आणि आम्ही 2 मे 2024ला इलेक्शन झाल्याबरोबर ह्या लोकांनी आमच्या काळातलं खोटे रेकॉर्ड तयार करून त्यांनी बोगस भरतीची NOC घेऊन त्यांनी बाजारीकरण चालू झालं. त्यामध्ये आमच्या निदर्शनं आल्याबरोबर आम्ही त्याचा पाठपुरावा केला. तेव्हा लक्षात आलं की आपल्या काळाच्या तारखा दाखवून ह्यांनी अत्यंत डुप्लिकेट कागद बसून तयार केलेले आहे, बोगस कागद तयार केलेले आहेत आणि सरकारी अधिकाऱ्याला म्हणजे त्याच्यामध्ये हे करून त्याची मान्यता घेतलेली आहे. बरं, खरं म्हणजे आता SITची चौकशी लागली आहे. नागपूर सारख्या ठिकाणी देखील बोगस भरतीचं प्रकरण असेल किंवा लातूरमध्ये देखील आता SITची चौकशी सुरू आहे. या सगळ्या चौकशी समोर तुम्ही जाणार आहेत, त्यांना अर्ज करणार आहेत, हे सगळं प्रकरण सांगणार आहेत तुम्ही? हो, ह्या प्रकरणात आम्ही सर्व कागदपत्र तर आम्ही तक्रार दाखल केलेली आहे, त्याची नोंद त्यांनी घेतलेली आहे. आणि ज्यावेळेस ते ज्यावेळेस हे आम्हाला त्यांनी बोलवतील त्यांच्यासमोर आम्ही जाणार आहोत. उलट आम्ही त्यांची वाट बघू लागलो, कारण ते सर्व कागदपत्र आम्ही व्हेरीफाय केलेले आहे. फक्त आमची विनंती आहे की गव्हर्नमेंटने हे कागदपत्र जप्त करावेत आणि व्हेरीफाय करावे आणि बोगस सरकारी कागद कशा पद्धतीने त्यांनी मेळ घातला आहे आणि NOC सगळे मिळून कसे घेतले आणि बाजारी कसं केलं त्याच्यावर सक्त कारवाई व्हावी. बरं, तुम्ही का अध्यक्षपदावर असतानापासूनच्या हे जे काही अप्रूव्हल आहेत ते अप्रूव्हल देण्यात आले, हे तुम्हाला काही ज्ञात होतं किंवा तुम्हाला काही माहिती सांगण्यात आली? गमतचा विषय असा आहे की आमच्या काळामध्ये यांनी अप्रूव्हल दिलेच नाहीत. फक्त त्यांनी आज तारखेला जुने तारखा आमच्या काळातले दाखवून त्यांनी असं दाखवले की हे आम्ही काही केलेलं नाही, त्यांच्या काळात झालेलं आहे. म्हणून आम्ही त्यांना चौकशी समितीला हे केलेलं आहे की ह्याचे कागदपत्र तुम्ही जप्त करा, की ज्याचं रेकॉर्ड तुम्ही बघा. कारण आमच्या काळामध्ये कुठलेही गव्हर्नमेंटची ह्या पद्धतीची परमिशन नव्हती. एक, आमचे कोर्ट मॅटर चालू होते. 2, आणि तिसरी गोष्ट, कुठलीही पूर्तता त्यावेळेस नसल्यामुळे आम्ही करायचा प्रश्न नाही आहे. फॉर्मॅलिटी नाही, पत्रव्यवहार नाही, तुम्हाला गव्हर्निंग बोर्डाची मीटिंग नाही, LSMची मीटिंग नाही आहे आणि बिंदुली नामावलीच्या कागदपत्रामध्ये कुठलेही ते विषय नव्हता आणि सगळे ह्यांनी खोटे कागदपत्र तयार केलेले आहेत. बरं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे किती बोगस शिक्षक आहेत ज्यांची भरती केली आणि किती शासनाचा पैसा लाटलाय, साधारणतः काही आकडा सांगता येईल? त्यांची आता ह्यांनी 2018चे कागदपत्र तयार केले 2025मध्ये आणि काही लोक तर असे 2012पासून दाखवलेत. त्याच्यामध्ये कसं आहे, लाखो काय करोडो रुपयाचं त्यांनी त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं नुकसान केलेलं आहे, बोगस काम केलेलं आहे. ह्या संदर्भात आपल्याकडे सगळे कागदपत्र उपलब्ध आहे. आम्ही गव्हर्नमेंटला पूर्ण हे कागदपत्र सुपूर्द केलेले आहेत. बरं, न्यायालयीन बाजू काय सांगते? आता वकील आहे त्या संस्थेचे आपल्याकडे, न्यायालयीन बाजू काय सांगते? हे प्रकरण न्यायसमिष्ट आहे असं देखील समजलं नाही. आता सुरुवातीला जर बोलायचं झालं तर नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची जी काही बदल अर्ज झाला 2 मे 2024 रोजी नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले आणि त्याला अंतिमता निर्णयामध्ये पारित होण्याकरिता तो प्रलंबित आहे. आणि हे प्रलंबित असताना कोर्टाने त्यांना जे काही अधिकार दिले, त्यांना फक्त 2 अटीवर अधिकार देण्यात आले. 1 लाखाच्या वरती कुठलंही कार्य करायचं नाही, खर्च करायचा नाही, आणि दुसरी कुठलीही धोरणात्मक निर्णय घ्यायचा नाही. ह्या सर्व बाबी असताना आणि त्याच्या दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काय आता भरती प्रक्रिया झालेली आहे, त्या भरती प्रक्रियेमध्ये जर बघितलं आपण तर पूर्णपणे बोगस, जसं शासनाने अनियमितता हा जो शब्द घातला आहे म्हणजे इल्लिगल, पूर्णपणे अनियमिततेचा कहर दिसून येतो या भरती प्रक्रियेमध्ये. कारण त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं, प्रथमदर्शनी जर पाहिलं तर एखाद्या व्यक्तीचं वय सुद्धा 18 नाही आहे आणि 18 वय पूर्ण झालेला नसताना तो व्यक्ती आणि पासआउट नसताना म्हणजे त्याच्याकडे पात्रता नसताना तो मुलाखत देतोय.
आणि मुलाखत देऊन त्याला सिलेक्शन केल्याचं दाखवतोय. हे म्हणजे बरं आता तुम्ही त्या काळामध्ये आता तुम्ही त्या कार्यमुक्त झालात, हो. दुसरं त्या हो. बॉडी त्या संस्थेवरती आली, ही बॉडी त्या मागे येण्यात मागचं काय कारण आहे आणि बॉडी लिगल आहे का? त्यावेळेस जेव्हा इलेक्शन लागलं त्यावेळेस त्यांच्याकडे बॅड एलिमेंट्स किंवा त्यांनी ठरवून केलं की ह्या अध्यक्षाला कुठल्याही परिस्थितीवर परत येता कामा नये. पण त्यांनी रातोरात त्यांनी खूप मोठं आर्थिक हे करून त्यांनी चुकीचे कामं केले, बेकायदेशीर कामं केले. आज आकडा किंवा नाव घेता येत नाही आहे, पण ह्या गोष्टी पूर्णपणे नाही, तुम्हाला आकडा आणि नाव घ्यावं लागलं. आता तुम्ही पत्रकार परिषद हो. घेतली आहे, आकडा आणि नाव स्पष्ट घ्यावं लागेल तुम्हाला. तुम्ही आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर करताय, पुरावे देखील देताय, पण नाव आणि आकडे घ्यायला काय काय गमत अडचण? काय होतं तुम्हाला ह्याच्यात एक गमत सांगतो की आपल्यासमोर ती व्यक्ती की आपल्यासमोर झालेला व्यवहार जसं न्यायालयामध्ये प्रूफ मागतात तो त्याप्रमाणे आम्हाला आज तारखेला तुमच्यासमोर प्रूफ देता येत नाही. पण ज्या घटना घडल्या तुम्ही न्यायालयाला देणार आहेत, माननीय न्यायालयाला हे सगळे प्रूफ देणार आहेत? न्यायालयाला आम्ही ह्या सगळ्या माहिती देणारच आहे, प्रश्न नाही, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. आणि गमत म्हणजे कसं असं असताना सुद्धा आमच्याच पॅनलच्या माणसाला ह्यांनी रातोरात त्यांनी त्याला पळवून नेलं एक. आणि ते खाजगीत बोलताना गमत काय झालं, हा आमचा एकाच समाजाचा हे सगळं असल्यामुळं ते लोक समोर यायला किंवा कोर्टासमोर किंवा पोलीस स्टेशनला किंवा ॲफिडेविट द्यायला तयार नाही की ह्यांनी आम्हाला किडनॅप केलं म्हणून. इथपर्यंत ह्या घटना घडलेल्या आहेत. आणि असं असताना सुद्धा समान मतं पडले असताना आम्ही त्या अधिकाऱ्याला विनंती केली की तुम्ही रिइलेक्शन लावा किंवा आमच्या घटनेप्रमाणे किंवा कुठल्याही कॉर्पोरेटच्या घटनेप्रमाणे तुम्हाला टॉसवर 8 पैकी 5 लोक बराबर झाले. त्याच्यामुळं हे घटनाबाह्य होतं. तर त्यांनी आम्हाला बोलू दिलं नाही आणि त्यांनी म्हणले की मला काय करायचं मी करतो. आणि त्यांनी तो निर्णय केला. निर्णय केल्याबरोबर आम्ही ह्या संदर्भात आम्ही कोर्टासमोर आम्ही म्हणजे हे सगळं प्रकरण सध्या कोर्टात चालू आहे. न्यायालयीन लढा हे सगळं माजी संस्था चालक किंवा माजी जे अध्यक्ष ते लढत आहेत. मात्र कुठंतरी शैक्षणिक क्षेत्रात नाव असलेल्या लातूरमध्ये अशा प्रकारचे बोगस शिक्षक भरती करून मोठ्या प्रमाणात शासनाच्या निधीवरती किंवा शासनाच्या रकमेवरती डल्ला मारण्याचं काम लातूरमध्ये देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.